या समर सिंग या. हे आमचे चिरंजीव समर सिंग विमान चालवतात, पायलट आहेत, अमेरिकेहून शिकून आलेत. बसा बसा समर सिंग. विमान म्हणजे खेळणे त्यांच्यासाठी. थोड्याच दिवसात ताई मॅडम त्यांना कंपनी खोलून देणार, विमान कंपनी. असं असेल तर मुलींची लाईन लागणार तुमच्या समर सिंग साठी. नाही आमचे समर सिंग कुणा मुलीकडे डोळे वर करून बघतही नाही. साहेब तुमच्या गाडीत हे कुठल्या तरी पोरीचं कानातलं गावलंय. मी बाहेर गेलो होतो तेव्हा एक मुलगा विकत होता. भुकेला होता बिचारा, म्हणून मी घेतलं विकत. मामीसाठी. माझ्यासाठी. वा, फारच चांगले संस्कार आहेत. मग ताई मॅडमनी केलेत. बापण्या काय इकडे काम होय जरा. काय काम आहे? अरे तू इकडे तरी ये. नको, आधीच उशीर झालाय. त्यात 9 वाजून गेल्या तर सुमी जेवण द्यायची नाही. अरे खानावळ माझे सुमीचा काय संबंध? हो पण जेवण सुमीच वाढणार. अरे मी सांगतो तिला, तू ये तर इकडे ये. काय? बस की. 50 रुपये आहेत का? सुमीनं तुला पैसे द्यायचं नाही म्हणून सांगितले. तिचं काय ऐकतोस तू? तू डोक्यावर पडलास का काय? तुला काय स्वतःचं मत आहे का नाही तुझं? सुमीला विचारून देतो. अरे आणि परत तसंच तुला डोक्याचा काय भाग आहे का नाही? सुमीला विचारून सांगतो. अरे एवढा विश्वास ठेवतो त्या सुमीवर, ती तुझी वाट लावते का नाही बघ. का? काय केलं सुमीनं? अरे तुझी नोकरी घालावते का नाही बघ ती. म्हणजे? अरे तुमच्या बंगल्याच्या गाडीत आलती ती. अख्खा बाजार आणला तिने गाडीतनं. असं कसं? ती तिलाच विचार. ड्रायव्हर बी आला होता सोडाय. ड्रायव्हर? हो. ड्रायव्हर कोण होता? ती सुमीलाच विचार. दिसायला कसा होता? ड्रायव्हर सारखाच होता, पण ड्रायव्हर वाटत नव्हता. ड्रायव्हर नव्हता? ड्रायव्हर वाटत नव्हता पण ड्रायव्हरच होता. ड्रायव्हर वाटत नव्हता, ड्रायव्हरच होता म्हणजे? अरे खोल्या, ती ड्रायव्हरच होता पण ड्रायव्हर सारखा वाटत नव्हता. होता का नव्हता? ड्रायव्हर सारखा वाटत नव्हता पण ड्रायव्हर होता. म्हणजे? 50 दे मग सांगतो. आता सांग. अरे ड्रायव्हर सारखाच होता पण ड्रायव्हर वाटत नव्हता. बाकी सुमीलाच विचार. सुरेश, सुमे, सुमे. आलास? एवढा का उशीर बाबा? खानावळ बंद व्हायला 5 मिनिटच बाकी आहेत. सुमे. बस जेवायला खाली. सुमे, हा. तू सुरेश म्हणत होता बंगल्यावरच्या गाडीतनं बाजार आणलास. त्यांना कसं माहित? तू आणलास का नाही ते सांग. आणला. तुझ्या बंगल्यावरचा ड्रायव्हर माझा खास दोस्त झालाय. ड्रायव्हर दोस्त? कोण ग? हा एक गोरा गोमटा. गोरा गोमटा? कोण? तो नाही का जरा पोरग्याला दिसतो तो, आणि हसताना जाम भारी दिसतो बघ. पोरग्याला हसताना भारी दिसतो? कोण ग? इंग्रजी बोलतो बघ आणि बोलाय एकदम हुशार आहे. वागायचं एकदम मग, पण बिचाऱ्याला ड्रायव्हरचं काम करायला लागते बघ. इंग्रजी बोलायला हुशार, वागायला मऊ. ए वटाकण्या, ए नरसाळ्या, ए बसनाया. काय नाव काय त्याचं? नाव काय माहित नाही मला, पण माझा खास दोस्त झालाय. अरे आज त्यानं बाजारात सोडलं मला. नुसतं सोडलं नाही तर अख्खा बाजार हुसकर माझ्या संकट होता, आणि मला परत बी सोडलं त्यानं.
सुने, तू बंगल्यावरच्या गाडीतनं अख्खा बाजार आणलास तू? फुकट नाही, चार पैसे कमवून दिले ड्रायव्हरला, सिटा भरला त्याच्या गाडीत. ती बाजारातली माणसं नुसती माणसं नाहीत, त्यांच्या पिशव्या, खराट आणि खुराड बी. बंगल्याच्या गाडीचं वडाप केलंस तू? त्यात काय मग? मेलो मेलो सुने, मी मेलो आता. सुरेश, मेलो सुने, मेलो. बबन्या, बाजार मी केलाय आणि तू कशाला मरशील? अगं पण सुने, हे जर ताई मॅडमना कळालं तर माझं काय खरं नाही. आता सुने, माझं काय खरं नाही. तुझ्या डोसक्याचा स्क्रू झालाय ढिला. कुणाला कसं कळणार? मी तर काय कुणाला सांगणार नाही. तू सांगणार आहेस काय? अगं पण सुने, ते सोड, माझं कानात राहिले त्या गाडीत, तेवढं उद्या घेऊन ये. कानातलं? हा, अरे विसरलं गाडीत. तू आणतोस का मी आणू जाऊ बंगल्यावर? नाही, नको. तू आता त्या बांगल्याकडे फिरकू पण नकोस. आधीच लय गोळ घालून ठेवलायस तू बांगल्यावर. त्या लाडूच्या ऑर्डरचं काय, सिक्रेट बातमी सगळ्या गावभर केलीस काय? तुम्ही तुझ्यावर ताई मॅडम लय खवाळल्या त्या. अगं ती त्यांच्या माणसांची चूक होती. लाडूचं पैसे नाही म्हणजे काय? तुला माहित नाही का, बागाच्या जबड्यात हात घालून पैसे काढते तुम्ही. बर ते सोड, माझं कानात राहिले तेवढं घेऊन ये. कमी आणू जाऊन? ती कानातला का नाही, इसर आता. सर म्हणजे मला लय पसंत पडले ते कानातलं आणि माझ्यासाठी लय महत्वाचं आहे. तू आणतोस का मी जाऊन आणू बंगल्यावर ना? नाही नाही, नको. ठीक आहे, मी आणतो. तू त्या बांगल्याकडे फिरकायचं पण नाही. हा, अरे बस जेवून जा. नाही, नको. टाइम संपला खानावळीचा. 9 वाजून गेले. अरे बबन्या, गाडीतनं वडाप कोणी केलं सांगा की? वडाप गाडीतनं कुणी केलं? आपल्यात गोरा गोमटा कोण आहे? तुमच्यात इंग्रजी कोण बोलत? वागायला मऊ कोण बोलतो तुमच्यात इंग्रजी? मी तर 7वी नापास आहे. मी 10वी पण इंग्रजी फेल. तुमच्यात पोरग्याला कोण आहे? पोरग्याला ए बाबण्या, काय खोळ लागलंय का तुला? अरे पोरग्याला काय, गोरा गोमटा काय आणि इंग्रजी काय? अरे बबन्या, काय लावलेस काय? सुमीनं तर असंच सांगितलं होतं. कुठं बी काय बी ऐकून येतं. जाऊ का आम्ही? नाही नाही, थांबा. मला सांगा, काल बाजारात कोण गेलो होतं? कुणीच नाही. बघा, खोटं बोलू नका, मला सगळं माहित आहे. हा, तुमच्यातलं कोणतरी काल बाजारात गेलं आणि गाडीतनं वडाप केलंय. ही जर ताई मॅडमना कळालं का नाही तर चांबडी सोलून काढतील. चांबडी. कुणी केलंय मला सांगा. कुणी केलंय सांगू? ताई मॅडमना सांगू का? तुम्ही ना मला सगळं सांगितलं. या सांगा कोण होता ते. सांगा कोण होता. तुम्ही ग बसावं. सांगा कोण होतं. समर साहेब. समर साहेब वडाप माग आहेत. साहेब तुम्ही आहे? मला वाटलं दुसरं कोणतरी आहे. साहेब चुकलं माझं. साहेब चुकलं. कशाला ओरडतोस बिचाऱ्यांवर? अहो बामट्यानं गाडीतनं वडाप केला. अहो मग त्यात कुठे बिघडलं? मिळवले एका गरीबानं 4 पैसे, तर त्यात कुठे बिघडलं? मला सांग, गाडी तशी रिकामीच येणार होती ना? हो. मग त्यात माणसं बसून आली म्हणून काय बिघडलं? नाही अहो, पण साहेब हे काम तुकार ड्रायव्हर आहे ना, अख्खा बाजारभर फिरला सुमी संकट. अरे मग सुमी मैत्रीण असेल त्याची, असू शकते ना? हा, सुमी पण असंच म्हटली होती, तिचा खास मित्र झालाय म्हणून. बघ, म्हटलं होतं ना मी. अहो पण साहेब, गाडीतनं वडाप केलं म्हणजे हा आपल्याला नाही सहन झालं. मी नाही त्याला सोडणार. दोस्तीत चालतं रे एवढं. दोस्तीत मदत करायला पाहिजे की नको? हा, अहो पण ताई मॅडमला जर कळालं तर? हे बघ, ही गोष्ट तुला माहिती आणि मला माहिती. हा. आणि तू सांगणार नाहीस का मी सांगणार नाही? प्रश्न सुटला? हा, सुटला. त्यामुळे हा विषय आता यापुढे परत काढायचा नाही. हा, नाही काढायचा. हा. साहेब साहेब, असं कसं विषय काढायला लागणार का? अहो सुमीचं कानातलं आहे की नाही, कानातलं ते गाडीतच राहील. आणि तिला जर ती मिळालं नाही तर ती बंगल्यावर येणार. आणि ती जर बंगल्यावर आली तर लय राडा होणार. तसं मी तिला सांगितलंय विसरून जा म्हणून, पण ती म्हणली मला लय महत्वाचं आहे ती. पण तिला जर ती मिळालं नाही तर ती बंगल्यावर येणार. मग माझी पाक वाट लागणार.
माझी पण. हा? नाही नाही, तुझी वाट नाही लागणार. हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो. ती नाही येणार बंगल्यावर. नाही नाही साहेब, अहो सुमी येणार. सुमी लय खतरनाक आहे. नाही येणार ती, मी सांगतोय ना. तू एक काम कर, ते कानातलं गाडीत मिळतंय का बघ. हा हा चाल. आणि सापडलं तर मला सांग. हा हा सांगतो. कसं सांगणार? कसं? फोन आहे तुझ्याकडे? हाय की. फोन कर. कुणाला? मला. हा करतो. आणि याच्या पुढे हा विषय आता बंद. हा बंद. जाऊ मी? ताई घे ना ग. नाही, माझी इच्छा नाही खायची. ताई तुझी काळजी माझ्या खांद्यावर दे, पण असं पोट मारू नकोस. माझ्याच बाबतीत का होतं असं नेहमी नरसू? तुझं माझं सारखंच आहे. माझं पण मुख्यमंत्रीपद सारखं का जातंय कळतच नाही. फुटकं नशीब घेऊन जन्माला आला तुम्ही, याला कोण काय करणार? तुझं आणि माझं नशीब सारखंच आहे. हा म्हणजे माझ्यामुळे उगीच त्रास होतोय तुला, पण काळजी करू नकोस अनुराधा. एक दिवस मी मुख्यमंत्री होणारच. हो? तोंड बघितलंय का आरशात? आज सकाळपासून तरी नाही, वेळच मिळाला नाही. बघितलंस नरसू? अं? वेळच मिळाला नाही. अहो मग बघा ना जरा, म्हणजे कळेल तुम्ही काय होणार ते. म्हणजे मी मुख्यमंत्री होणारच नाही असं म्हणायचंय तुला? मग एवढी मेहनत कशासाठी करतोय आपण? हे बघा, तुम्ही मुख्यमंत्री व्हावं म्हणून मी मरते. रात्रभर बेचैन असते, झोप लागत नाही मला, गळ्याखाली एक घास उतरत नाही. चांगलंय. नाही म्हणजे चांगलं आहे की आपल्याला कळलं की आपल्यातच कोणतरी गद्दार आहे. चांगलं आहे की आपल्याला कळलं की आपल्याला अजून तयारी करायला पाहिजे. पण ताई तू काळजी करू नकोस. तुझा हा नरसू तुझ्यासाठी आकाश पाताळ एक करेल. तुझी काळजी माझी काळजी, तुझी इच्छा माझी इच्छा. तुम काय झालं आतायला? अहो तुम नाही, छुम छुम छुम. तुम अहो छुम 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 छुम. तेच तर म्हणतोय. तुम जाम हसू फुटतंय ना. सांगू का ताई मॅडम ना? नटो. काम करा काम. चलतो. हे भारी आहे. मामी मामी, अगं मस्त आहेत. कानातले मस्त आहेत. मी काय म्हणतो, त्याच्याकडे ना ह्याच्यापेक्षा भारी कानातले होते, तेच आणायला हवे होते ना. मी ते कानातले आणू का तुझ्यासाठी? मग हे परत करून ते चांगलेवाले आणतो मी. अगं खरंच सांगतोय, हे अजिबातच चांगले नाहीयेत. मी काय म्हणतो, हे भारी आहे. त्याचे दुसरं चांगलं आहे ना, ते पण आण. अगं पण हे पण बिन काय नाही. हे लय भारी आहे, मला लय पसंत पडले. तुला ते पसंत पडलेत ना, ते पण आण. आणशील ना? हो.
आणतो ना. हा. दात काढायला काय झालं सांगू का ताई मॅडमना? नटो नट काम करा खाली. आणि इकडं तुला कशाला पाहिजे? हॅलो एनएम ज्वेलर्स, नमस्कार. मी तुम्हाला एक फोटो पाठवतोय. मला सेम तसं डिझाईन करून मिळेल? येस, गुड. फक्त मला थोडंसं अर्जंट आहे. मिळेल? थँक्यू. मी तुम्हाला फोटो पाठवतो. दे माझ्याकडं. पुरीच्या जातीला कांदा कापताना कसं रवड येतं काय माहित. मी बघ, दे इकडं. तालुक्यात वर्ल्ड फेमस आचार्य आहे तुम्ही. माझं तसं आहे होय. काय बी नाही. मला कामाला लावायचं म्हणून सोंग पण करत असशील तू. तुझा काय बी भरोसा नाही बघ. तुमचा विश्वास नाही माझ्यावर. द्या माझं, मी कापते. राहू दे, काप तुम्ही. तुझ्या डोळ्यात पाणी चांगलं नाही वाटत. ड्रायव्हर, अरे काय ड्रायव्हर, माझं कानातलं राहिले की तुझ्या गाडीत? हो, तेच द्यायला आलोय मी. सॉरी, मला यायला उशीर झाला जरा. फार वाईट वाटलं का तुला? वाईट नाही, पण तुझ्या डोळ्यातल्या पाण्यावरूनच दिसतंय. पण मी येतच होतो ना. रडायचं काय त्यात? हे घे. काय झालं? अरे मी कानातल्यासाठी रडत नाही, मी कांदा चिरत होते. अच्छा, मला वाटलं या रिंग साठी. तुझ्यासाठी महत्वाचं आहे ना हे. ते तर आहेच, पण मी पळून जाणार होते का तू? दोघही नाही. मग ड्रायव्हर, हे कानात माझं नाही. हे जरा महाग वाटतंय. माझं कुठं आहे? तुझंच आहे. माझं कानातलं मी ओळखणार का तू? मला लय पसंत पडलं होतं. माझं चांगलं लक्षात आहे. हे ते कानातलं नाही. हे चांगलं नाहीये का? हे त्यापेक्षा भारी आहे, पण महागच वाटतंय रे. आणि मी कसं घेऊ? ऍक्च्युली तुझं कानातलं हरवलं माझ्याकडून. पण तुझ्यासाठी हे महत्वाचं होतं, माहिती होतं मला. मग मी नवीन आणलं. फक्त सेम नाही मिळालं मला. अरे बाबा, इथे तुला खायला पैसे नाहीत आणि ह्या कानातल्यासाठी खर्च करत बसलायस होय? काय नाही, परत देऊन येते. एक मिनिट, तुझ्याकडे एवढं पैसा आलं कुठून? ते तू करून दिलेली वर्क माई. हे तेवढ्यात येणार नाही. मी आमच्या मालकीण बाईंकडून ऍडव्हान्स घेतला. दिलं त्या खडूसबाईंना? फार रिक्वेस्ट केली तेव्हा दिला. पण तू आता खास दोस्त म्हणतेस ना मला, तुला आता घेतलंच पाहिजे. नाही म्हणायचं. अरे पण तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे, घे. शपथ घालून तू काय बरोबर केलं नाहीस बा ड्रायव्हर. आता तू दोस्ती पाळतेस तर मी पण पाळणार. इथनं पुढे ऍडव्हान्स साठी तर बाईच्या पाया पडायची गरज नाही. मी तुला कारखान्यात कामाला लावते. नको नको काय नको. घरगडी ड्रायव्हर म्हणून काम करण्यापेक्षा इज्जतीत कारखान्यात काम कर. नको, तसंही मला कोण घेणार आहे तिथे? सुम्या असं तुला काळजी करायची गरज नाही.
उद्या 9 वाजता बरोबर पोच. अगं खरंच नको. तुला आपल्या दोस्तीची शपथ हा? उद्या बघच माझी वाटत.